इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देणं, यात जे समाधान आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यातलंच अमाप आनंद देणारं दान म्हणजे नेत्रदान. आपल्या मृत्यूपश्चात आपण इतरांच्या उपयोगी पडणार आहोत. आपल्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहण्याची संधी आपण कोणाला तरी प्राप्त करून देणार असू तर यापेक्षा दुसरं आणखी मोठं सत्कार्य काय असणार आहे. श्रोते हो, नेत्रदानाविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानासाठी प्रवृत्त व्हावं म्हणून 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. या नेत्रदान पंधरवड्यात जनजागृतीसाठी काय काय केलं जातं याविषयीच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच स्टुडिओमध्ये आज आम्ही आमंत्रित केलंय फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन मुंबई या संस्थेचे कार्यकर्ता असलेले श्री वल्लभ वणजू यांना. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा आपण साजरा करतो. तर हा पंधरवडा साजरा करण्याचं महत्त्व काय आहे आणि यामागचा उद्देश काय आहे? हा पंधरवडा साजरा करण्यासाठी लोकांपर्यंत पोचणं हे जास्त गरजेचं आहे. नेत्रदान पंधरवडा साजरा करण्याचा मुख्य उद्देश की मृत्यूनंतर नेत्रदान करण्याबाबत जनजागृती करणे, नेत्रदानाविषयी गैरसमज आणि भीती दूर करणे आणि नेत्रदानाविषयीची शास्त्रीय माहिती लोकांना देणे, अंतिमतः नेत्रदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवणे हा आपला उद्देश आहे. बरोबर. नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि या प्रक्रियेत डोळ्याचे कोणकोणते भाग वापरले जातात आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किती जणांना दृष्टी मिळते? नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा डोळ्यातील उपयोगी उती वैद्यकीय पद्धतीने काढून नेत्रहीन रुग्णांच्या उपचारांसाठी ते वापरता येतात. नेत्रदानात मुख्यतः जो कॉर्निया असतो डोळ्यामधला, एक पातळ पापुद्रा असतो, तो ते तज्ज्ञ व्यक्ती काढतात आणि तो नेत्रहीन जे लोक असतील त्यांच्यामध्ये त्याचं प्रत्यारोपण केलं जातं. हा डोळ्यांच्या पुढील भागाचा पारदर्शक पटलाचा भाग असतो. कॉर्निया खराब झाल्यामुळे अंधत्व आलेल्या व्यक्तींना कॉर्नियाचं प्रत्यारोप करून त्यांना दृष्टी मिळू शकते. आता एखाद्या व्यक्तीच्या 2 डोळ्यातील कॉर्निया दान केल्यास 4 ते 6 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. कारण वैद्यकीय शास्त्र एवढं डेव्हलप झालेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा कॉर्नियाचा एखादा भाग गेला असेल तर तो कट करून ज्यांनी नेत्रदान केलेलं आहे त्या कॉर्नियाचा भाग बसवून त्यांना दृष्टी देता येऊ शकते. आता तुम्ही म्हटलं की सर्वसाधारणपणे 6 जणांना याचा उपयोग होऊ शकतो, म्हणजे एका व्यक्तीने नेत्रदान केलं तर. पण यामध्ये मला असं विचारायचं की जे जन्मजात नेत्रहीन आहेत अशा व्यक्तीने या नेत्रदानाचा फायदा होतो का? खरं सांगायचं तर अजूनपर्यंत ह्या बाबतीत संशोधन चालू आहे. अजून त्याला यश मिळालेलं नाही आहे. पण जन्मजात जी व्यक्ती अंध आहे अजून तिला याचा फायदा होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जर नेत्रदान करायचं असेल तर त्यांनी काय करावं आणि त्यासाठीची प्रक्रिया काय असते? ज्यांना कोणाला नेत्रदान करायचं आहे त्यांनी सर्वप्रथम आपल्या घरातल्या लोकांशी बोललं पाहिजे, त्यांना आपला निर्णय सांगितला पाहिजे आणि हे बजावून घेतलं पाहिजे त्यांच्याकडून की माझ्या मृत्यूपश्चात माझं नेत्रदान झालंच पाहिजे. आता त्यासाठी पद्धत आहे की फॉर्म भरणं. हे फॉर्म तुम्हाला शासकीय महाविद्यालय जिथे असतात, वैद्यकीय महाविद्यालय किंवा हॉस्पिटल्स किंवा ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याकडून तुम्हाला हे फॉर्म उपलब्ध होऊ शकतात. प्रत्यक्षात जाऊन तिथे आपण घेऊ शकतो किंवा ऑनलाईनही हे फॉर्म आता भरता येऊ शकतात. बर. आता नेत्रदान करायचं आहे असं मनात संकल्प असतो बऱ्याच व्यक्तींच्या, पण त्यामध्ये नेमकी अडचण कुठे येते, म्हणजे ते प्रत्यक्षात का उतरत नाही? सर्वात पहिलं आहे की मला नेत्रदान करायचं आहे हे मी माझ्या कुटुंबाशी तर बोलणारच, माझ्या जवळच्या मित्रमंडळींसोबत मी हा विषय मांडणार. हे मांडण्याचा सगळ्यात चांगला प्रसंग म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा आनंदाचा प्रसंग असतो, जसं की लग्न असेल, वाढदिवस असेल, मुंज असेल, अशा प्रकारे आनंदाच्या प्रसंगी सर्व लोकांना ही माहिती द्यावी की आज माझ्या घरी एक आनंदाचा प्रसंग आहे. त्या प्रसंगी
अजून एक आनंदाची बातमी मी तुम्हाला देऊ इच्छितो किंवा इच्छिते की माझं देहदान, अवयवदान, नेत्रदान करायचा निर्णय मी घेतलेला आहे. हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही हे करून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून लोकांपर्यंत किंवा जवळच्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे पोचणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुमचा जन्म होतो त्या दिवशी तुमचा मृत्यू ठरलेला आहे. तर आपण हा निर्णय घेणं फार गरजेचं आहे की ज्यामुळे दुसरे लोक आपल्या दृष्टीने हे जग बघू शकतात. हो, नक्कीच. आणि त्याचबरोबर कदाचित असं एखाद्याने जाहीर केलं एखाद्या प्रसंगात, की मी अवयवदान किंवा देहदान किंवा नेत्रदान करणार आहे, तर त्यामुळे आणखीनही लोक प्रेरित होऊ शकतात. नक्कीच नक्कीच. आणि त्यामुळे हा जो टक्का आहे नेत्रदानाचा किंवा या सगळ्या दानांचा, तो वाढू शकतो. हो, नक्कीच. सर, ज्या व्यक्तीने नेत्रदानाचा फॉर्म भरलाय आणि तिचं निधन झालं, तर त्यानंतर काय करावं? म्हणजे घरातल्या व्यक्तीने कोणती काळजी घ्यायला पाहिजे? ज्या व्यक्तीचं निधन होतं आणि त्यांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेली आहे, तर सर्वात प्रथम तुम्ही त्यांचं डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यूचा दाखला त्या डॉक्टरकडून घेणं गरजेचं आहे. आणि संबंधित जे तज्ज्ञ आहेत त्यांना तो पाठवणं गरजेचं आहे. तो दाखला बघितल्यानंतर मृत्यूचं जे काही कारण आहे त्याच्यावरून ते तज्ज्ञ ठरवतात की हा कॉर्निया घेणं योग्य आहे की अयोग्य आहे. आता तुम्ही म्हणालात की नातेवाईकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. तर सर्वात प्रथम मृत व्यक्ती ज्या खोलीमध्ये असेल त्या खोलीतले पंखे बंद केले पाहिजेत. वातानुकूलित यंत्रणा असेल, एअर कंडिशन, तर तो चालू केला पाहिजे. मृत व्यक्तीच्या मानेखाली 2 जाड उशा ठेवणं हे सगळ्यात गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या डोळ्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून ते डोळे किंवा तो कॉर्निया ओला राहिला पाहिजे. आणि डॉक्टरनी जे सांगितलेलं असेल किंवा जनरली आपण जे डोळ्यात टाकायला औषध वापरतो ते दर 10 मिनिटांनी त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये टाकणं गरजेचं आहे, जोपर्यंत तज्ज्ञ लोक तिथे येत नाहीत. ड्राय झालेला कॉर्निया किंवा तुमचे डोळे जर ड्राय झाले तर त्याचा काही वापर करता येत नाही. आणि ही सर्व प्रक्रिया 6 तासाच्या आत करावी लागते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही आता म्हटलं की एखाद्याच्या मृत्यूनंतर 6 तासात ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. तर ही प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे नेत्रपटल आपण काढून घेतले, त्याच्यानंतर कोणत्या प्रकारची प्रक्रिया होते आणि त्याचं जतन आणि प्रत्यारोपण कसं काय केलं जातं? जे तज्ज्ञ येतात ते तज्ज्ञ कॉर्निया काढून घेतात. तो कॉर्निया काढून घेतल्यानंतर एक प्रकारच्या विशिष्ट केमिकलमध्ये ते ठेवलं जातं आणि नंतर जिथे नेत्रपेढी आहे, आय बँक आपण ज्याला म्हणतो, तिथे ते पाठवलं जातं. साधारणतः ही प्रक्रिया अर्ध्या तासाची असते आणि लवकरात लवकर ते आय बँकेपर्यंत पोचणं गरजेचं असतं. आय बँक नंतर ते जे कॉर्निया असतात ते 2 ते 14 दिवसापर्यंत आपल्याकडे ठेवतात, कारण त्याच्या आत दुसऱ्याला प्रत्यारोपण करणं गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ती प्रक्रिया केली जाते. अशा प्रकारची प्रक्रिया केली जाते. जर एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा आधी फॉर्म भरला असेल आणि त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची संमती असणं आवश्यक आहे का ह्यासाठी? हो, नक्कीच. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा फॉर्म भरला असेल आणि घरातल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी म्हणजे मुलगा, मुलगी, बायको किंवा पती ह्यापैकी कुणीही एकाने जरी ऑब्जेक्शन घेतलं की आम्हाला ही प्रक्रिया करायची नाही, तर ही नेत्रदानाची प्रक्रिया ही तिथेच थांबते. पण त्या मृत व्यक्तीच्या इच्छेचा अनादर आहे ना हा? नक्कीच, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण कायदा तसा सांगतो की सगळ्यांची संमती यासाठी असणं गरजेचं आहे. याबद्दल मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगू इच्छितो. सांगा ना. नक्की. की मी ह्या क्षेत्रात काम करतोय, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. मग काही लोक माझ्याकडे येतात आणि सांगतात की आमचे नातेवाईक, माझी मुलं आता खूप लांब आहेत, परदेशात आहेत, ती काय इथे येणं शक्य नाही, तर तू काय असेल ते माझा फॉर्म आणि ते भरून टाक आणि मला नेत्रदान, देहदान, अवयवदान करायचं आहे. पण ते शक्य नसतं, कारण ह्या बाबतीत कायदे आणि इतके कडक आहेत, कारण फार पूर्वी त्याचा झालेला गैरवापर वगैरे असेल, त्यामुळे इतक्या कडक प्रमाणात कायदे केले गेले आहेत. त्यामुळे कोणीही उठतं आणि नेत्रदान करतं किंवा देहदान करतं असं होऊ शकत नाही. दुसरं एक मी इथे सांगू इच्छितो की व्हॉट्सॲपवरून हल्ली बरेचसे मेसेज येतात की अशा अशा 4 व्यक्ती मृत झालेल्या आहेत, त्यांचे अवयव चांगले आहेत, तर ज्यांना कोणाला ह्याची गरज असेल तर त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. ते पूर्णपणे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे आणि फसवं आहे.
अशा पद्धतीने कोणाचंही नेत्रदान किंवा देहदान किंवा ही जी प्रक्रिया आहे ती होत नाही. त्याला एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी कडक नियम बनवलेले आहेत. ते सर्व पार केल्यानंतर ही प्रक्रिया होते. ह्यामध्ये कुठच्याही प्रकारचं आर्थिक देवाणघेवाण ही होत काही नाही. नसतं. हे सगळ्या लोकांनी किंवा आपल्या श्रोत्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. नेत्रदानाविषयी एक गैरसमज आहे किंवा भीती आहे की नेत्रदान केल्यानंतर मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप दिसतो. असं असतं का खरंच? त्याविषयी काय सांगाल? हा पण एक मोठा गैरसमज आहे. मी ह्या क्षेत्रात काम करण्यापूर्वी माझाही असाच गैरसमज होता की नेत्रदान केल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा कसा दिसत असेल, तो विद्रुप तर होणार नाही ना. पण ज्या वेळेला मी ह्या क्षेत्रात काम करायला लागलो, मी प्रत्यक्ष ज्या वेळेला ही प्रक्रिया चालू होती तेव्हा मी पाहिलं तर ॲब्सोल्युटली कोणत्याही प्रकारचा चेहरा याच्यामध्ये विद्रूप होत नाही. तज्ज्ञ लोक अर्ध्या तासामध्ये तो कॉर्निया काढतात आणि त्या जागी आर्टिफिशियल जो आयबॉल असतो तो बसवतात. आता ही प्रक्रिया चालू असताना मी तज्ज्ञांच्या मदतीने किंवा तज्ज्ञांच्या परवानगीने मी त्या घरच्या लोकांना विनंती करतो की ही प्रक्रिया चालू आहे ती तुम्हाला बघायची आहे का, जेणेकरून त्या बाबतीतला त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते दुसऱ्या लोकांना ह्या बाबतीत जागरूक करू शकतील. दुसरा प्रकार अजून एक महत्त्वाचा की जेव्हा अंत्यविधी होत असतात तर मी तिथे उपस्थित राहतो आणि ते सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर मी लोकांना सांगतो, कारण त्यांना सगळ्यांनाच ते माहिती असतं असं नाही तिथे उपस्थित बरोबर. असलेल्या. तर मी लोकांना सांगतो की सदर व्यक्ती जी मृत आहे तिने आपला नेत्रदानाचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे घरच्या लोकांच्या परवानगीने आम्ही त्यांचं नेत्रदान केलेलं आहे. आणि आपले जे गैरसमज असतात की नेत्रदान केल्यामुळे चेहरा विद्रूप दिसतो, तर आपण इथे पाहू शकता प्रत्यक्ष. आणि ज्यावेळेला लोक प्रत्यक्ष बघतात त्यावेळेला त्याच्याबद्दल त्यांची खात्री पटते की कोणत्याही प्रकारे चेहरा इथे विद्रूप दिसत नाही. आणि त्यांच्या मनातली जी भीती आहे ती त्यामुळे कदाचित नष्ट होत असेल. हां. आणि कदाचित हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे लोक या नेत्रदानासाठी आणखीन तयार होऊ शकत असतील. नक्कीच व्हायला पाहिजे. अजूनही काही भीती आहे, काही गैरसमज आहेत, काही अंधश्रद्धा आहेत. बरोबर. त्यातली अंधश्रद्धा मला वाटतं अशी आहे की मृत्यूच्या वेळी जर डोळे आपण दान केले असतील तर पुढच्या जन्मी आपल्याला अंधत्व येतं, अशा प्रकारची एक हो. अंधश्रद्धा असते लोकांच्या अगदी मध्ये. अगदी खरं आहे हे. त्याच्यामुळे लोक नेत्रदानाकडे वळत नाहीत. पण ही जी अंधश्रद्धा आहे ती खरं तर लोकांनी आता सोडून द्यायला पाहिजे आणि याकडे एका सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे की आपल्यामुळे आणखीन काही व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे, त्यांचं जीवन आनंदमयी होणार आहे. हा विचार मनात ठेवून नेत्रदान करायला पाहिजे. खरं आहे मॅडम, तुम्ही म्हणता ते. ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये रुजवणं, त्याचा प्रचार आणि प्रसार करणं. कारण त्याचं जेव्हा आपल्याला कारण कळतं त्यावेळेला मग आपण हा निर्णय घेतो की मी माझं नेत्रदान केलं पाहिजे. आमच्यासारख्या सामाजिक संस्था तसेच डॉक्टर्स हे त्या रुग्णांना किंवा त्या पेशंटना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सांगत असतात की अशा प्रकारे कोणतंही तुमचं पुनर्जन्म झाला तर तुम्हाला अंधत्व प्राप्त होऊ शकतं. हे गैरसमज पूर्णपणे तुम्ही मनातून काढून टाकले पाहिजेत. अशा प्रकारे प्रबोधनाचं काम चालू असतं, पण ते अजून मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. जेव्हा स्वतःहून एखादी व्यक्ती याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल तेव्हाच या गोष्टी होतील असं मला वाटतं. नक्कीच. आणखीन मी इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की फॉर्म भरणं किंवा न भरणं ही फॉर्मॅलिटी आहे. बरोबर. काही वेळेला असं होतं की एखाद्या व्यक्तीने फॉर्म भरलेला असतो आणि त्याच्या पश्चात जी त्यांचे नातेवाईक असतात ते असं म्हणतात की त्याने भरलेला असेल देहदानाचा, अवयवदानाचा किंवा नेत्रदानाचा फॉर्म, तरी आम्हाला ह्यातलं काही करायचं नाही, आम्ही ते करणार नाही. त्याची दुसरी बाजू अशी पण आहे की ज्यांनी कुणी फॉर्म भरला नसेल आणि त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या मुलांकडे, आपल्या मित्रमंडळींकडे ही इच्छा व्यक्त केली असेल तरीही ती व्यक्ती नेत्रदान करू शकते मृत्यूपश्चात. फॉर्म भरलेला नसेल तर ज्या वेळेला ही प्रक्रिया होते कॉर्निया काढायची त्यावेळेला तो फॉर्म तुमच्याकडून भरून घेतला जातो. म्हणजे नातेवाईकांकडून तो फॉर्म भरून घेतला जातो. त्यासाठी आवश्यक आहे मृत व्यक्तीचं एक पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि जवळच्या नातेवाईकांचा 2 फोटो आणि आधार कार्ड हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे की मी जर फॉर्म भरला असेल तरच ही गोष्ट होऊ शकते. ही गोष्ट पूर्णपणे मनातून काढून टाकली पाहिजे. महत्त्वाचं आहे की आपली इच्छा असणं आणि नातेवाईकांची इच्छा असणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच. म्हणून ज्या वेळेला एखाद्याचा मृत्यू होतो
तर त्यावेळेला घरातली माणसं खूप दुःखी असतात, ती मनस्थितीत नसतात. त्यांना माहिती असतं की ह्यांनी मृत्यूपश्चात आपलं अवयवदान नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे, पण सगळ्याच लोकांना ते बोलून दाखवायची हिंमत होते असं नाही. बरोबर. मग अशा वेळेला मी सांगितला तो मार्ग उपयोगी पडतो, की मग जवळचे नातेवाईक असतात, जवळचे मित्र असतात. ते म्हणतात की ह्या व्यक्तीने असा असा निर्णय घेतलेला आहे नेत्रदानाचा किंवा अवयवदानाचा. मग त्या घरातले व्यक्ती लगेच त्यासाठी तयार होतात आणि मग हे मित्र किंवा जे नातेवाईक असतात ते अशा कार्यकर्त्यांना फोन करून कळवतात की असा असा प्रसंग झालेला आहे, तर आपण ही प्रक्रिया पुढे न्यावी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरंय, खरंय. म्हणजे समाजाचीच मानसिकता बदलायला पाहिजे या बाबतीतली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे खूप बदलायला हवी या बाबतीतली, हं. खूपच बदलायला हवी. सर, नेत्रदानासाठी कोणत्या व्यक्ती पात्र असतात आणि कोणते आजार असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत किंवा कोणत्या आपत्कालीन परिस्थितीत नेत्रदान आपल्याला करता येत नाही? यामध्ये HIV किंवा एड्स झालेली व्यक्ती, तसंच हेपॅटायटिस B किंवा C ह्यासारखा जर संसर्ग झाला असेल किंवा रेबीज झाला असेल, ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र नसतात. तसंच गंभीर रक्तदोष संसर्ग झाला असेल किंवा काही गंभीर संसर्गजन्य आजार झाला असेल, जसं की TB असेल किंवा अज्ञात कारणाने जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल किंवा आत्महत्या झाली असेल, कोणाचा खून झाला असेल किंवा बुडून मृत्यू झाला असेल, तर ह्या प्रकारच्या व्यक्ती आपलं नेत्रदान किंवा अवयवदान किंवा देहदान करू शकत नाहीत. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आत्महत्या केलेली व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही किंवा खून झालेली व्यक्ती नेत्रदान त्यांचं करता येत नाही. ह्याचं कारण म्हणजे पंचनामा वगैरे ज्या काही पोलिसांच्या नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. म्हणजे योग्य ती काळजी घेतली जात नाही त्यामध्ये. योग्य ती जे काळजी तुम्ही मगाशी सांगितलं की ड्रॉप्स वगैरे घालणं गरजेचं असतं, ते हां, केलं जात नाही. नक्कीच ते घेतलं जात नाही. बुडून जर मृत्यू झाला असेल हं. त्याच्यामध्येही नेत्रदान करता येत नाही, कारण तो मृतदेह किती वेळाने मिळेल ह्यावरती ते अवलंबून असतं आणि बऱ्याच वेळेला तो खूप उशिरा मिळतो. त्याच्यामुळे जे नेत्रपटल आहेत त्याचा त्याच्यामध्ये काहीच उपयोग होत नाही. म्हणजे अपघातात जे मृत्यू झालेत त्यांच्याकडून नेत्रदान करता येऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये मॅडम वेळ हा सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाचा गोष्ट भाग आहे. आपल्याकडे नेत्रदानाविषयी एकूणच जागरूकता तशी कमी आहे. त्यात शहरी आणि ग्रामीण भाग यामध्ये नेत्रदानाविषयीची जागृती कशी काय आहे किंवा तुम्हाला काय अनुभव येतात त्याबाबत? मला हे सांगताना खूपच दुःख होते की शहरी भागात किंवा ग्रामीण भागात ह्या बाबतीतली जागरूकता खूपच कमी आहे, कारण लोकांपर्यंत हा विषयच पोचला नाही. आणि त्याचं महत्त्वही लोकांना माहिती नाही. त्याचं तितकंसं. महत्त्वही लोकांना माहिती नाही की मी जर माझ्या मृत्यूनंतर मी नेत्रदान केलं किंवा माझं अवयवदान केलं तर त्याचे काय फायदे होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण जर हे केलं नाही तर त्या त्या धर्माप्रमाणे त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जातात आणि मग जे चांगले अवयव असतात हे नष्ट होतात. त्यामुळे शहरी भाग तुम्ही म्हणालात तसं किंवा ग्रामीण भाग हे प्रत्येकापर्यंत पोचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमच्यासारखं माध्यम आकाशवाणी हे खूप चांगलं माध्यम आहे की जे सहजासहजी लोकांपर्यंत उपलब्ध होऊ शकतं. आपणही त्या बाबतीत खूप पुढाकार घेत आहात आणि आमच्यासारख्या समाजसेवी संस्था या बाबतीत पुढाकार घेतात. माझं असं म्हणणं आहे की सरकारने आपल्या पातळीवरती हे प्रयत्न चालू ठेवले आहेत, पण ते कुठेतरी कमी पडत आहेत. कारण अजूनही लोक ह्या बाबतीत काही गैरसमज असल्यामुळे किंवा त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे, शास्त्रीय माहिती नसल्यामुळे अजून त्या बाबतीत तेवढा अवेअरनेस नाही आहे. अगदी खरं आहे. आणि मला वाटतं आपली खरं तर दानाची परंपरा आहे आपल्या भारतामध्ये. तर दानाचं महत्त्व जर लोकांना कळलं तर त्या गोष्टीसाठी ते लोक तयार होतात. तर ही आपली जबाबदारी आहे की दानाचं, नेत्रदानाचं, देहदानाचं किंवा अवयवदानाचं महत्त्व किंवा त्याचं जे काय पुण्य आहे त्याची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आपल्यासारख्या सेवाभावी संस्था किंवा सेवाभावी कार्यकर्ते आहेत यांनी ही जागृती करणं त्यासाठी गरजेचे आहे आणि ते तुम्ही करताच आहात. नक्कीच नक्कीच. तुम्ही म्हणालात की दानाची परंपरा आहे. ह्या दानाच्या परंपरेतलं सर्वात श्रेष्ठ दान आहे ते अवयवदान, देहदान किंवा नक्कीच. नेत्रदान. आपल्या मृत्यूनंतरही आपण कुणाच्या तरी उपयोगी पडतोय ही भावनाच मुळी खूप महत्त्वाची आहे आणि ती लोकांच्या मध्ये रुजवणं फार गरजेची आहे. नक्कीच मॅडम, खूप महत्त्वाची आहे. या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट मी असं सांगेन की आपल्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने घेतलेला निर्णय की मी नेत्रदान करेन, त्या निर्णयामुळे समोरची व्यक्ती
हे जग बघू शकते, ह्यासारखा दुसरा कुठचा आनंद असेल असं मला वाटत नाही. आणि त्या गोष्टीचा कुटुंबियांनी आदर केला पाहिजे. नक्कीच तो विचार करूनच कुटुंबियांनी हा निर्णय घेतला पाहिजे की कुणाच्या तरी नजरेतून त्या व्यक्तीने केलेल्या नेत्रदानाच्या निर्णयातून हे जग बघते, हा खूप आनंद देणारा प्रसंग आहे. आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे डोळे कुणाच्या तरी डोळ्यात जिवंत आहेत, ही भावना सुद्धा तितकीच महत्वाची आहे. खूपच सुखावून जाते ही भावना त्या डोळ्यांच्या रूपानं ती व्यक्ती या पृथ्वीतलावर आहे, आहे. हे सगळ्यात अगदी महत्वाचं. बरोबर. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजे की किमान नेत्रदान तरी नेत्रदान करावं. तरी केलं पाहिजे, नक्कीच केलं पाहिजे. नेत्रदान जनजागृतीविषयी आपण काम करता, ते कशा प्रकारे करता आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि यात तरुणांचा सहभाग कसा असतो? म्हणजे आता तरुणांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यांची याबाबत काय भूमिका असते? फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन मुंबई ह्या संस्थेचा मी कार्यकर्ता आहे. आमच्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवार आहेत की जे वसईला राहतात. दर काही महिन्यांनी ह्या बाबतीत आमच्या मीटिंग्ज होत असतात किंवा सेमिनार्स होत असतात. ती ऑनलाईन्स असतात, ती मी अटेंड करतो. त्यामुळे नवीन नवीन माहिती मिळत जाते. कारण वैद्यकीय शास्त्र आत्ता इतकं प्रगत होतं आहे की दर काही महिन्यांनी त्याच्यामध्ये प्रगती होते बरोबर. आणि नवीन नवीन शोध लागून त्या लोकांना त्याचा फायदा होतो. आम्ही तो लोकांपर्यंत पोचवतो. मी स्वतः लोकांपर्यंत जातो किंवा ज्या लोकांचे मला फोन येतात मी त्यांच्याकडे जातो किंवा जिथे जिथे मला शक्य असेल तिथे तिथे मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो की नेत्रदान, देहदान, अवयवदान मृत्यूपश्चात करणं किती गरजेचं आहे, ह्याचं महत्त्व काय आहे हे मी लोकांना पटवून द्यायचा मी प्रयत्न करत असतो. कारण तुम्ही हे नाही केलं तर त्याचा फायदा दुसऱ्या कोणाला होणार नाही, ह्याचं महत्त्व मी लोकांना पटवून द्यायचा मी प्रयत्न करत असतो. आता त्यातल्या अडचणी अशा आहेत की नेत्रपेटल काढणारे किंवा तो कॉर्निया काढणारे तंत्रज्ञ खूपच कमी आहेत. शहरी भागात हा तुटवडा जाणवतो. आपल्यासारख्या रत्नागिरी किंवा छोट्या शहरांमध्ये तर खूपच तुटवडा आहे, तो जाणवतो. काही वेळेला कसं असतं की त्या वेळेपर्यंत ते तंत्रज्ञ किंवा डॉक्टर तिथपर्यंत ते पोचू शकत नाहीत. त्याच्यामुळे ते वेळेचं गणित जमत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही क्रिया लवकरात लवकर का व्हावी. एक तर ती 6 तासाच्या आत केलीच पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे घरची लोकं तयार असून पण काही वेळेला दूरचे कोणतरी नातेवाईक येतात आणि त्यांना ही गोष्ट समजली की ह्या व्यक्तीने नेत्रदान, अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर ते ताबडतोब तिथे आम्हाला खोडा घालतात की हे आपल्यामध्ये असं काय करत नाहीत, हे काय होणार नाही. त्यामुळे घरच्या व्यक्तींचं ते अगोदरच दुःखात असतात. एका वेगळ्या उंचीवरती पोचलेलं मॉरल लगेच डाऊन होतं आणि ही प्रक्रिया दुर्दैवाने तिथेच थांबते. बरोबर. यात खूप मोठ्या अडचणी आहेत. दुसरं एक मी याच्या बाबतीत असं सांगेन की मी जसं मगाशी सांगितलं की कोण व्यक्ती अपात्र आहेत नेत्रदान करण्यासाठी किंवा देहदान करण्यासाठी, तर मला असं वाटतं की हा झाला नेत्रदानाविषयीचा की ज्याचा दुसऱ्याला वापर होईल. पण ज्या पात्र नाहीत व्यक्ती त्यांनीही हा निर्णय घ्यावा. कारण आपल्याकडे जे डॉक्टर शिकत असतात किंवा मी जसं म्हटलं की तंत्रज्ञ कमी आहेत, तर त्या व्यक्ती आपले आयबॉल्स जे असतात ते डोनेट करू शकतात की जेणेकरून त्याच्यावरती ते सराव करू शकतात. नर्सेस सराव करू शकतात. ते ह्याच्यावरती सराव करून तो कॉर्निया व्यवस्थितपणे काढून संबंधित यंत्रणेपर्यंत ते पोचवू शकतात. हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. आणि अशा प्रकारचे डॉक्टर्स किंवा तंत्रज्ञ तयार होणं खूप गरजेचं आहे. कारण नेत्रदानाचं प्रमाण वाढल्यानंतर या गोष्टीसुद्धा जास्त प्रमाणात लागू शकतात. जास्त प्रमाणात लागू शकतात. नेत्रदान करता येत नसेल म्हणजे पटलाचं जर दान करता येत नसेल तर आयबॉल तर नक्कीच दान करावा की नक्कीच. ज्यामुळे आणखीन काही तंत्रज्ञान निर्माण होऊ शकते. नक्कीच. कारण त्याशिवाय आपल्याला प्रॅक्टिस कशी करता येणार ना. माणूस मृत झाल्यानंतर जेव्हा तो असा निर्णय घेईल की मी माझे आयबॉल देईन किंवा मी माझं नेत्रदान करेन, तर त्या याच्यावरतीच प्रॅक्टिस करता येते ना. पुढची लोक शिकणार आहेत. पुढची लोक शिकणारी असतात. कारण हे असं नाही आहे की एकदा केलं आणि ते लगेच आपण तयार झालो असं होत नाही. वारंवार त्याच्यावरती सराव करावा लागतो. तर ते खूप ह्यासाठी गरजेचं आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. सर, आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे वळतोय. तर शेवटी मी तुम्हाला असं विचारेन की श्रोत्यांना तुम्ही याबाबत काय आवाहन कराल?
मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या की भारतात दरवर्षी जवळपास 90 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी नेत्रदान करणाऱ्यांचा टक्का फक्त 60 ते 70 हजार एवढाच आहे. म्हणजे खूपच कमी आहे. हे प्रमाण खूपच व्यस्त आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करेन की तुम्ही मृत्यूपश्चात अवयवदान, देहदान, नेत्रदान करण्याचा निर्णय घ्या. कारण मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटेल की श्रीलंकेसारखा जो छोटा देश आहे, तो देश तिथे नेत्रदान करणं कंपल्सरी आहे. म्हणजे त्या देशातील लोकांची गरज भागवून श्रीलंकेसारखा देश नेत्रपटल म्हणजे कॉर्निया निर्यात करतो. हं. त्यातला भारत हा एक देश आहे की भारत श्रीलंकेकडून कॉर्निया आयात करतो. आपल्याकडे ह्या बाबतीत जास्तीत जास्त जनजागृती झाली किंवा सरकारने काही नियम बदलून त्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तर कंपल्शन केलं, तर मला असं वाटतं की भारतासारखा जो लोकसंख्येने मोठा देश आहे, तो आपल्या देशातील लोकांची गरज भागवून इतर देशांनाही कॉर्निया निर्यात करू शकतो, असं मला वाटतं. अगदीच बरोबर आहे. पण मला असं वाटतं की सरकारने कायदा करण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहूनच या गोष्टीसाठी तयार झालं पाहिजे. कारण ही खूप आनंददायी गोष्ट आहे म्हणाल तर. आणि आपण ती आपल्या स्वखुशीने दुसऱ्याला दिली तर त्यातला आनंद आणखीन द्विगुणित होणार आहे. नक्कीच मॅडम, आपण म्हणता ते बरोबर आहे. त्यासाठीच आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था काम करत असतात, लोकांपर्यंत पोचत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आकाशवाणी एक फार सुंदर माध्यम आहे, दूरदर्शन फार सुंदर माध्यम आहे की या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. नक्कीच. त्यातली शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. त्याबद्दल लोकांच्या मनातली भीती घालवली भीती, पाहिजे. गैरसमज, अंधश्रद्धा आहेत, हं. त्या दूर केल्या पाहिजेत. आणि मला असा विश्वास आहे की आता रक्तदान आपण सहज करतो किंवा दुसऱ्याचं रक्त सहज घेतो, अत्यावश्यक जिथं असं तिथे. काही वर्षांनी मला अशी खात्री आहे की ही पण गोष्ट सहज होऊन जाईल. नेत्रदान, अवयवदान आणि देहदान ह्या क्रिया होतील. त्याबाबत तुमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था ज्या जागृती करतायत ती खूपच मोलाची आहे. नक्कीच मॅडम. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती नेत्रदान करते आणि त्याची कॉर्निया जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला बसवले जातात आणि ती व्यक्ती हे जग बघते, ह्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे खूपच बळ देणारी गोष्ट असते आणि हिरिरीने काम करण्याची इच्छा होते. नक्कीच, नक्कीच. श्रोते हो, नेत्रदानाच्या आपल्या एका निर्णयामुळे काही व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश येणार असेल तर आपण नेत्रदान नक्कीच करायला पाहिजे. याकडे केवळ दान म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणूनही आपण पाहिलं पाहिजे. तर श्रोते हो, आजच्या या मुलाखतीतून नेत्रदानाविषयीची योग्य माहिती आपल्याला मिळाली असेलच आणि गैरसमजही दूर झाले असतील. सर, आज आपण इथं आलात आणि नेत्रदानाविषयीची इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मीही आकाशवाणीचा खूप आभारी आहे की मला इथे बोलवून नेत्रदान, देहदान, अवयवदान याविषयी माहिती देण्याची मला संधी दिलीत. धन्यवाद. श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाचं महत्त्व याविषयी वल्लभ वणजू यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य